महानगरपालिका बांधकाम विभागातील 96 बेकायदेशीर इमारतींपैकी 26 इमारती या कोणत्याच नियमात बसत नसल्याने त्यांचं बांधकाम पाडावं लागणार आहे। महापालिका बांधकाम विभागातील 96 बेकायदेशीर इमारतींपैकी 26 इमारती या कोणत्याच नियमात बसत नाहीत। यामुळे आता 26 बेकायदेशीर इमारतींचं बांधकाम पाडावंच लागणार आहे। याबाबत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी तात्काळ या इमारतींची माहिती सादर करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहेत। सोलापूर महानगरपालिकेत सध्या बेकायदेशीर बांधकामाचा विषय चांगलाच गाजत आहे। यामुळे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनीही आता शहरातील बेकायदेशीर बांधकामावर लक्ष केंद्रित केलं आहे। त्यांनी महापालिका बांधकाम विभागाला आदेश देऊन तातडीनं 96 बेकायदेशीर इमारतींची संपूर्ण माहिती सादर करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहेत। त्यामुळे आता पुन्हा एकदा अनेकांचे धाबे दणाणले आहेत। शहरात बांधकाम करताना कुठेही फ्रंट मार्जिन नाही ना साईड मार्जिन नाही। विकास नियंत्रण नियमावलीला डावलून शहरात बेकायदेशीररित्या टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत। सिद्धेश्वर पेठ, न्यू पाच्छापेठ, तेलंगी पाच्छापेठ, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, रेल्वे लाईन्स, मजरेवाडी, नेहरूनगर, भवानीपेठ, कसबे सोलापूर आदी भागात बेकायदेशीर इमारतींचं बांधकाम मोठ्या प्रमाणात करण्यात आलं असून शहरात 8 मजली 10 मजली अशा टोलेजंग इमारती उभारल्या आहेत। या इमारती उभारत असताना महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीला डावलून मनमानी पद्धतीनं आणि बेकायदेशीररित्या इमारती उभारल्या आहेत। याशिवाय फ्रंट मार्जिन नाही ना साईड मार्जिन, टीपी नियमांचा अंमल न करणं, अनधिकृत मजले, पार्किंगची सुविधा नाही, वापर परवाना न घेणं अशा इमारतींची महापालिकेच्या विशेष पथकाकडून तपासणी करण्यात आली होती। यामध्ये जवळपास 96 इमारती बेकायदेशीर असल्याचं आढळून आलं होतं। त्यानुसार सर्व मिळकतदारांना संबंधित बेकायदेशीर इमारतींची कागदपत्र 8 दिवसाच्या आत बांधकाम विभागाकडे जमा करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार 96 पैकी 85 मिळकतदारांनी कागदपत्र सादर केली होती। या सर्व कागदपत्रांची तपासणी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी केली असता यामध्ये 26 इमारती या बेकायदेशीर असल्याचं आढळून आलं। या इमारती कोणत्याच नियमात बसत नाहीत। त्यामुळं आता या 26 इमारती नियमात बसवायच्या असतील तर या इमारतींचे काही मजले पाडावेच लागणार आहेत। यामध्ये 2 मजले अथवा 3ऱ्या मजल्यापर्यंत बांधकाम पाडावं लागणार आहे। तशी तयारीही महापालिकेच्या बांधकाम विभागानं केली आहे। या संदर्भातील संपूर्ण माहिती बांधकाम विभागाच्या वतीनं आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना देण्यात येणार आहे। पालिका आयुक्तांनी आदेश दिल्यास तातडीनं 26 बेकायदेशीर इमारतींचं बांधकाम पाडण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे। विशेष म्हणजे हे बांधकाम परवाने देताना बांधकाम विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी कसलाही विचार न करता मिळकतदारांशी थेट अर्थपूर्ण वाटाघाटी करून हे बेकायदेशीर बांधकाम परवाने दिले आहेत। त्यामुळं सध्या 3 अधिकारी जेलची हवा खात आहेत, तर 1 अधिकारी फरार आहे, तर आणखी 2 वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याकडून नोटीस देण्यात आली असून त्यांचीही चौकशी करण्यात येत असल्याचं समजतं। याहून आणखी कहर म्हणजे बांधकाम विभागातील याच तत्कालीन अधिकाऱ्यांच्या बदल्या इतर विभागात करण्यात आल्या। बांधकाम विभागाचा पदभार काढून घेतल्यानंतरही महापालिकेचं कामकाज BPMS प्रमाणित असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या करून बोगस शिक्के मारून हस्तलिखित बोगस बांधकाम परवाने दिले आहेत। त्यांना साथ मिळाली ती महापालिकेच्या 10 ते 12 लायसन्स इंजिनियर्सची। त्यामुळं त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांचं लायसन्स रद्द करण्यात आलं आहे। यामुळं आता महापालिका आयुक्त सचिन ओंबासे या 26 बेकायदेशीर इमारतींबाबत कोणती भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे।